वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून पुरणपोळीच्या स्वयंपाकाचा घाट घातला जातो. गोल टम फुगलेल्या गरगरीत पोळ्यांचा थाटमाट असतो. नंतर निरांजन, खण, वाण, उंडे, हळद कुंकू, आंबा पान यांनी वड पूजनासाठी तबक सजवलं जातं. आणि मग ओढ असते ती वटवृक्षाच्या पूजनाची. वटवृक्षाचं पूजन करून धाग्यानं वटवृक्षाला 7 फेऱ्या मारून 7 जन्मी मला हाच पती मिळावा ही प्रार्थना मनोमन केली जाते. नंतर कार्यक्रम असतो तो हळद कुंकू आणि ओटी भरण्याचा. सुवासिनी आळीपाळीने एकमेकींची ओटी भरतात व पिढ्यानपिढ्या चालत आलेला वट सावित्री सण अतिशय आनंदानं व पारंपरिक पद्धतीनं साजरा करतात. जसं यमराजांकडून सत्यवानाचा प्राण परत आणण्यामाग सावित्रीचा निर्धार होता, तसं आजच्या आपल्या समाजात प्रत्येक यशस्वी सत्यवानामाग नक्कीच हल्लीच्या सावित्रींचं योगदान आहे.